नमस्ते मित्रांनो, मी पुन्हा आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण इयत्ता 10वीच्या राज्यशास्त्र या भागातील प्रकरण पहिले संविधानाची वाटचाल हे मागच्या तासामध्ये आपण काही मुद्दे त्याचे अभ्यासलेले आहेत. तर या मुद्द्यांमधून आपल्या असं लक्षात येईल की भारतीय संविधानाच्या लागू झाल्यामुळे भारतातील लोकशाही दृढ झाली का, हे आपण समजून घेत आहोत. त्याचबरोबर संविधानाची वाटचाल सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने होत आहे का, हे आपल्या लक्षात येत आहे. यामध्ये आपण लोकशाहीमधील राजकीय प्रगल्भता, मताधिकार, लोकशाही विकेंद्रीकरण, माहितीचा अधिकार, याचबरोबर सामाजिक न्यायामधील राखीव जागांचे धोरण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील संरक्षण देणारा कायदा, अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी, महिलांसंबंधी कायदे, प्रतिनिधित्व विषयक तरतुदी हे मुद्दे अभ्यासले. आपल्या लक्षात येईल की आपल्या भारतीय लोकशाहीची वाटचाल ही एक सशक्त आणि प्रगल्भ समर्थ लोकशाहीच्या दिशेने होत असलेली आपल्या दिसून येते. तर बघूया आपण यामधील या प्रकरणातील शेवटचा मुद्दा, न्यायालयाची भूमिका. तर मित्रांनो, लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, न्यायालयाने संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्टे आणि संविधानकारांचे हेतू यांना प्राधान्य दिले होते. न्यायालयाचे या संदर्भातील योगदान आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. बघूया आपण संविधानाची वाटचाल मधील न्यायालयाची भूमिका, आणि यातील मुद्दा आहे संविधानाची मूलभूत चौकट. तर संविधान हे जिवंत दस्तऐवज असते, प्रवाही असते. याच्यामध्ये सतत सुधारणा कराव्या असतात, कारण आपल्याला माहिती आहे समाज नेहमी बदलणारा असतो, मानसिकता बदलत असते, समाज परिवर्तनशील असतो, आणि जो समाज परिवर्तनशील असतो तोच समाज जिवंत असतो, टिकून राहत असतो. तसंच आपल्या देशाचं जे संविधान आहे ते सुद्धा कायम त्याच्यामध्ये वेळोवेळी कालानुसार काही सुधारणा कराव्या लागतात, काही बदल करावे लागतात, किंवा नवीन काही कायदे बनवावे लागतात. आणि म्हणून संविधानाला एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचे स्वरूप असते. तर परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात, आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. आपल्या देशातील सर्वोच्च लोकप्रतिनिधी जी संसद आहे तिलाच या संविधानामध्ये बदल करण्याचा, दुरुस्त्या सुचवण्याचा, नवीन कायदे मान्यता देऊन त्यांचा कायदे म्हणून समावेश करण्याचा अधिकार संसदेला मिळालेला आहे. आणि संसदेचा अधिकार मान्य करत न्यायालयाने संविधानाला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिलेली आहे. संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला, म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतलेली आहे. तर संविधानाची मूलभूत चौकट आहे, बघूया आपण. तर याच्यामध्ये प्रमुख असते प्रशासनाचे प्रजासत्ताक स्वरूप, लोकशाही स्वरूप. तर आपल्या देशाने लोकशाही राज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आणि मग आपल्या देशातील जी लोकशाही राजकीय राज्य पद्धती आहे, तर आपल्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पाडल्या जातात. लोकांचे प्रतिनिधिक सरकार बनत असते. ज्या पक्षाला बहुमत असेल त्या पक्षाचे ज्या पक्षाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आलेले असतील, त्यांना बहुमत असेल, त्यांचं प्रतिनिधिक सरकार बनत असतं. आणि मग ते बनलेले प्रतिनिधिक सरकार आपला प्रमुख नेता निवडतं आणि पंतप्रधान म्हणून एका सक्षम व्यक्तीची निवड ते करतात. आणि मग लोकांच्या कल्याणासाठी, भल्यासाठी, विकासासाठी, देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी, विकासासाठी योजनांची अंमलबजावणी सुरू केली
जाते, धोरण बनवलं जातं. आपण बघत आहोत की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षाच्या वर झालेले आहेत आणि इंग्रजांना असं वाटत होतं सुरुवातीला की भारतीय लोकांना लोकशाही पसरणार नाही. छोटी छोटी राज्ये ते छोटे छोटे देश म्हणून ओळखले जातील, पण आपण आपली लोकशाही यशस्वी करून दाखवली. आणि आज आपण बघत आहोत की आपल्या देशामध्ये आतापर्यंत हुकुमशाही पद्धतीने देश चालवणारा व्यक्तीला लोकांनी स्वीकारलेलं नाहीये. मित्रांनो, प्रजासत्ताक आणि लोकशाही म्हणजे लोकांच्या कलेने लोकांच्या कल्याणासाठी योजना राबवाव्या लागतात. मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल की हुकुमशाही वृत्तीला आपल्या देशात अजिबात स्वीकारलं जात नाही. एखाद्या व्यक्तीच्या कलाप्रमाणे मनाप्रमाणे आपला देश चालवला जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर दुसरा पुढचा मुद्दा आहे संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप. तर आपल्या देशाने संघराज्यात्मक स्वरूप स्वीकारलेलं आहे. घटक राज्ये आणि केंद्र शासन, राज्य सरकारे आणि केंद्र शासन या दोघांचे नियम आणि बंधनं आणि त्यांनी सांभाळावयाची करावयाची कामगिरी जबाबदारी यांचं काय केलेलं आहे, विभाजन करण्यात आलेलं आहे संविधानामध्ये. घटक राज्यांचे अधिकार, केंद्र शासनाचे अधिकार. केंद्र सूचीमध्ये केंद्र शासनाचे काही अधिकार आहेत आणि राज्य सरकारांचे राज्य सूचीमध्ये काही अधिकार आहेत. तर दोघांना स्वातंत्र्य दिलेले, दोघीही एकमेकांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. आपल्या देशामध्ये विविधता आहे, भाषावर प्रांतरचना केली आहे. आणि मित्रांनो, आपल्या लक्षात येईल त्याच्यानंतर आपण बघूया देशाचे सार्वभौमत्व, देशाच्या ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन. तर देशाची एकता कायम राहावी, देशाचं अखंडत्व कायम राहावं म्हणून, विविधतेमध्ये एकता कायम राहावी म्हणून विविध उपाययोजना, विविध उपक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे राबवले जातात. राज्यांमध्ये जे काही संघर्ष असतील, भांडणे असतील, वाद असतील, ते शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न न्यायालय करत असते. जबाबदारीचं भान ठेवून न्यायालय या घटक राज्यांमधील वाद भांडणे सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असते. त्याच्यानंतर देशाचे सार्वभौमत्व म्हणजे देशाचं स्वातंत्र्य, अखंडत्व कायम टिकून राहावे म्हणून जर एखादं प्रशासन, एखादा राजकीय नेता, एखादा पक्ष, एखादा व्यक्ती देशाच्या सार्वभौमत्वाला, अखंडत्वाला आव्हान देत असेल, राजद्रोह करत असेल, त्यावेळी न्यायालय त्या ठिकाणी हस्तक्षेप करून त्या पक्षाला, त्या व्यक्तीला, त्या राज्याला कडक शब्दांमध्ये समज देऊन त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असते. त्याचे अधिकार गोठवण्याचा हक्क न्यायालयांना देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा मुद्दा, महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. तर मित्रांनो, संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय दिले आहेत त्यात बालकांचे हक्क, म्हणजेच जर आपण पाहिलं बालकांचे हक्क जर तुम्हाला माहितीच असतील, तर मित्रांनो, संविधानानुसार प्रत्येक मनुष्य हा सर्व हक्क व स्वातंत्र्य मिळवण्यास पात्र असतो. मग त्या बाबतीत जात, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय व अन्य मत प्रणाली, राष्ट्रीय व सामाजिक उत्पत्ती, मालमत्ता, जन्म व अन्य दर्जा यांचा विचार केला जाणार नाही. शारीरिक व मानसिक अपरिपक्वतेमुळे बालकांची अधिक काळजी व संगोपन करावे लागते. त्याचप्रमाणे त्याला कायद्यान्वये संरक्षण द्यावे लागते.
बालकाच्या प्रसवपूर्व व प्रसवोत्तर स्थितीचा विचार यामध्ये करण्यात येतो. बालकाला समृद्ध बाल्य लाभावे, स्वतःसाठी तसेच समाजाच्या भल्याकरिताही त्याला सर्व अधिकार व स्वातंत्र्य उपलब्ध करण्यात यावे, यासाठी विशेष कायदे करण्यात आले आहेत. त्यामध्ये बघूया आपण, जर तुम्हाला माहिती असतील तर पुन्हा आपण उजळणी करूया. तर बालकांचे काही हक्क आहेत. त्याच्यामध्ये आहे, बालकाला विशेष संरक्षण मिळावे, बालकाचा शारीरिक, मानसिक, नैतिक, आध्यात्मिक व सामाजिक दृष्टीने विकास होऊ शकेल अशा संधी सुविधा त्याला कायद्याने व अन्य मार्गाने उपलब्ध करून द्याव्या, असं स्पष्टपणे संविधानात नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक दृष्ट्या अपंग असलेल्या बालकाला विशेष प्रकारची वागणूक, शिक्षण देण्यात येऊन त्याची विशेष प्रकारची काळजी घेण्यात यावी. याचबरोबर बालकाला मोफत व सक्तीचे किमान प्राथमिक शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर क्रूरता, पिळवणूक व दुर्लक्ष या सर्व प्रकारांपासून संरक्षण बालकाला मिळाले पाहिजे. त्याचबरोबर मातेपासून त्याला दूर करण्यात येऊ नये. अनाथ व निराधार बालकांची विशेष काळजी घेण्यात यावी. जातीय, धार्मिक व अन्य प्रकारच्या भेदभावांपासून उत्पन्न करणाऱ्या प्रवृत्तींपासून बालकांचे रक्षण करणे, याबद्दल कायदे करण्यात आलेले संविधानामध्ये त्यांची स्पष्टपणे नोंद करण्यात आलेली आहे. आणि मग या बालकांच्या हक्कांवरती जर कोणी गंडांतर आणत असेल, बालकांचं शोषण करत असेल, अत्याचार करत असेल, अन्याय करत असेल, तर ते बालक, ते मूल न्यायालयामध्ये आपल्या या हक्कांसाठी याचिका दाखल करून, तक्रार दाखल करून आपले हक्क प्राप्त करून घेऊ शकते. आणि ते राबवण्याची, त्या सुविधा देण्याची, ते राबवण्याची, त्या बालकाला योग्य वागणूक देण्याची जबाबदारी न्यायालयाने सरकारवर टाकलेली आहे. त्याच्यानंतर बघूया आपण मानवी हक्कांची जपणूक. आता मानवी हक्क, तर मित्रांनो, मानवी हक्क तुम्हाला माहितीच असतील. मानवी हक्कांमध्ये काही गोष्टींचा समावेश होतो आणि या मानवी हक्कांची जपणूक करण्यासाठी सुद्धा न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत संविधानानुसार. आणि त्याच्यावरती राज्य सरकार कशा प्रकारे भूमिका घेते, कशा प्रकारे कार्यवाही करते, याच्यासाठी न्यायालय लक्ष ठेवत असते. त्याच्यामध्ये आपण बघूया काही मानवी हक्क. तर पहिल्या मानवी हक्कांमध्ये आहे जीवनाधिकार, म्हणजे राईट टू लाईफ, जिवंत राहण्याचा अधिकार. त्याच्यानंतर दुसरा आहे यातनांपासून मुक्तता, फ्रीडम फ्रॉम टॉर्चर. याचबरोबर गुलामगिरीपासून मुक्तता, फ्रीडम फ्रॉम स्लॅव्हरी. आणि याचबरोबर आहे, जर कोणी अत्याचार करत असेल, अन्याय करत असेल, दमन करत असेल, या सर्वांसाठी कोर्ट सुनावणीचा अधिकार, न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार. याचबरोबर भाषण स्वातंत्र्याचा अधिकार, वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, हे मानवी हक्क आहेत. आणि हे जर हक्क जर राज्य सरकार किंवा एखादी संस्था, एखादा पक्ष, एखादा व्यक्ती त्या व्यक्तीचे काढून घेण्याचा प्रयत्न करत असेल, हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असेल, न्यायालय या ठिकाणी त्या व्यक्तीला, त्या पक्षाला, त्या संस्थेला अटकाव करण्याचा प्रयत्न करते. राज्य शासनास तसे बजावण्याचा अधिकार, आदेश देण्याचा अधिकार न्यायालयाला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज. तर आपल्या देशातील निम्मी लोकसंख्या आहे महिला. आजही आपण बघतो आपल्या समाजाची मानसिकता बदललेली नाहीये. तुमच्या लक्षात येईलच, अनेक वेळा महिलांवरती अन्याय केला जातो, अत्याचार केला जातो, त्यांना दुय्यम लेखलं जातं. पुरुष प्रधान समाज असल्यामुळे महिला अनेक अन्यायाच्या बळी ठरतात. सार्वजनिक ठिकाणी त्यांची निर्वसना केली जाते, त्यांना दंडित केलं जातं, अपमानित केलं जातं, त्यांचं शोषण केलं जातं अनेक मार्गांनी, अनेक प्रकारे. तर मग या महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान टिकून ठेवण्यासाठी राज्य सरकारने वेळोवेळी काय उपाययोजना केल्या, कोणते धोरण आखले, याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम न्यायालय करत असतं. शहान बानो खटला तुमच्या लक्षात आलेला असेल,
एक वृद्ध मुस्लिम महिलेला तिच्या पतीने तलाक तलाक देऊन घराबाहेर हाकललं होतं. तर वय झालेलं म्हातारपणात ती कुठं जाईल, त्यावेळी तिने न्यायालयामध्ये काय केलं, तक्रार याचिका दाखल केली आणि पोटकीचा अधिकार मिळवला. आणि तुमच्या लक्षातच आलं असेल, मागच्या वर्षी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी फार पूर्वीपासून चालत आलेली तलाक ही पद्धती मुस्लिम धर्मातील कायद्यान्वये बंद करण्यात आलेली आहे. म्हणजे एक प्रकारे महिलांना निर्भय जगण्यासाठी त्यांनी एक योग्य असा प्रभावी असा कायदा करून महिलांना तलाक देण्यास विरोध करण्यात आलेला आहे. महिलांना न्याय देण्यासाठी या देशाच्या सरकारने न्यायालयाचा आदेश मानून काय केलेलं आहे, कायद्यामध्ये संसदेमध्ये कायदा पारित करून मान्य करून या महिलांना, शोषित महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर त्याच्यानंतर बघूया आपण व्यक्ती स्वातंत्र्य. तर मित्रांनो, व्यक्ती स्वातंत्र्य यामध्ये आधुनिक उदारमतवादी आणि लोकशाही राजकीय विचारात व्यक्ती स्वातंत्र्यास महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्या व्यक्तिमत्वात सुप्त असणाऱ्या गुणांचा आविष्कार करण्यासाठी स्वातंत्र्याची आवश्यकता असते. स्वातंत्र्याच्या मदतीने व्यक्ती आपल्या इच्छेप्रमाणे स्वतः विकास घडवून आणू शकते. व्यक्तीला मिळालेले स्वातंत्र्य आणि अधिकार हे तिला निसर्गतःच प्राप्त झालेले आहेत. स्वातंत्र्य नसेल तर स्वायत्त, स्वाभिमानी आणि आत्मप्रतिष्ठा जपणारी व्यक्ती समाजात निर्माण होणार नाही. म्हणून न्यायालयाने संविधानात व्यक्ती स्वातंत्र्य हा महत्त्वाचा मुद्दा घटक म्हणून प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असून त्याला आपला विकास त्याची प्रगती साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी सरकारने योजनांची अंमलबजावणी त्याला संधी उपलब्ध करून देण्यासाठी जबाबदारी सोपवलेली आहे. आणि अशा या व्यक्ती जर समाजात नसतील तर समाजाचाही फारसा विकास होणार नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्याचा अधिकार असतो. प्रसंगी त्या व्यक्तीचे नुकसान होऊ शकते, पण या प्रयोगांचा पुढे समाजास खूप उपयोग होतो. कारण काही व्यक्ती समाजापेक्षा बऱ्याच पुढे गेलेल्या असतात. या व्यक्ती स्वातंत्र्याचे नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य असे दोन प्रकार. तर मित्रांनो, या व्यक्ती स्वातंत्र्याचे नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य असे दोन प्रकार प्रख्यात ब्रिटिश तत्वज्ञ सर आयझेया बर्लिन यांनी सांगितले आहेत. यांच्या मते नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्याच्या मार्गात निर्माण झालेले सर्व अडथळे आणि अडचणी दूर करणे, आणि सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा व अधिकाराचा वापर करून त्यांच्या कक्षा रुंदावणे. नकारात्मक स्वातंत्र्य असल्याशिवाय व्यक्ती सकारात्मक स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत नाही. नकारात्मक स्वातंत्र्य सर्वच व्यक्तींना उपलब्ध असते. नकारात्मक स्वातंत्र्य व्यक्तीस विकासाच्या संधी उपलब्ध करून देते, तर सकारात्मक स्वातंत्र्य व्यक्तीस क्रियाशील व प्रयोगशील बनवते व हे स्वातंत्र्य व्यक्तिविशिष्ट असते. आणि मग व्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही राज्य शासन पद्धतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान समजला जातो. कोणत्याही प्रकारचा भेदभावाची वागणूक सरकारने देऊ नये, राज्य शासनाने, केंद्र शासनाने देऊ नये, त्याच्याशी भेदभाव करू नये, त्याच्या विकासाच्या मार्गामध्ये अडचण निर्माण करू नये, त्याला अडवू नये. म्हणून न्यायालयाने वेळोवेळी अनेक प्रकारचे निर्णय आपल्या न्यायालयीन इतिहासामध्ये दिलेले आहेत.
तर मित्रांनो, न्यायालयाच्या या भूमिकेमध्ये आदिवासींचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचा सुद्धा आपल्याला समावेश करता येईल. तर मित्रांनो, आदिवासींचे आपण पाहिलं, आपल्याला माहितीच असेल की सक्षमीकरण करताना त्यांची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. फार पूर्वी काळापासून आदिवासी बांधव अनेक सुविधांपासून वंचित आहेत. आजही देशातील आदिवासींचा जीवनस्तर आजही खालावलेला आहे. देशात शिक्षणाबरोबर आरोग्य, रोजगार इत्यादी सुविधांचा अभाव आहे. यामुळे यांचे जीवनमान आजही खालावलेले आहे. म्हणून आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी करण्यात येत आहे. न्यायालय याच्यावरती लक्ष ठेवतंय. पण या योजना अगदी तोकड्या असल्यामुळे या आदिवासी समाजाच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती झालेली नाही. आणि मग त्यांना समाजाच्या विकासाबरोबर आपलाही विकास साधता यावा म्हणून, बरोबरी सामाजिक दर्जा साधता यावा म्हणून न्यायालय वेळोवेळी सरकारला, राज्य शासनाला, प्रशासनाला विविध आदेश देऊन त्यांच्या कल्याणासाठी, भल्यासाठी, विकासासाठी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आदेश देत असते. निर्णय प्रक्रिया राबवत असते. याच्यामुळे काय झालं तर अशा या विविध विषयांवरती न्यायालयाने विविध आदेश दिल्यामुळे, निर्णय दिल्यामुळे या विविध विषयांवरील निर्णयांमधून आपल्या भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झालेली आहे. आणि भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान आणि त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल याचा आपण इथे आढावा घेतलेला आहे. अर्थात भारतीय लोकशाही पुढे अनेक आव्हाने आहेत. मित्रांनो, शासनाच्या कायद्यांमुळे व धोरणांमुळे सर्व समस्या संपुष्टात आल्या असा याचा अर्थ होत नाही. आजही आपल्या समोर अनेक नवीन प्रश्न आहेत. परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असे किमान जनमानस आकारास आले आहे किंवा घडत आहे. आणि मग अशा या समृद्ध लोकशाहीसाठी, सकस लोकशाहीसाठी ज्यावेळी समाजातील एखाद्या घटकावरती, समाजावरती, व्यक्तीवरती त्याचे जर सामाजिक हक्क काढून घेण्यात येत असतील, व्यक्ती स्वातंत्र्यावरती बाधा येत असेल, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्याच्या मूलभूत अधिकारांवरती गडांतर आणण्याचा प्रयत्न करत असेल, अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्या विकासामध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्यावर अन्याय करत असेल, वेळोवेळी न्यायालय हस्तक्षेप करून त्या व्यक्तीवरील, त्या समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला सक्त सूचना देऊन, आदेश देऊन, निर्णय देऊन त्या व्यक्तीवरील अन्याय दूर करण्यासाठी न्यायालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मित्रांनो, लोकशाहीसाठी सुशासन आणि उत्तम शासन व्यवहार करणे आवश्यक असते. आज आपण बघत आहोत, जर सुशासन नसेल, उत्तम शासन व्यवहार नसेल तर तो देश प्रगती करू शकत नाही. तो देश एक संघ राहू शकत नाही. अनागोंदी निर्माण होते. आणि मग अशी अनागोंदी त्या देशामध्ये निर्माण होऊ नये, समाजामध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, समाजामध्ये अन्याय, अत्याचार वाढू नये म्हणून न्यायालय विविध वेळा, विविध निर्णयाप्रसंगी सर्व समाजाचं हित लक्षात घेऊन आपले निर्णय देत असते. जर शासन जर जबाबदारीने आपलं काम करत असेल, न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची गरज पडत नाही. जर सरकारने दुर्लक्ष केलं, जाणून बुजून लक्ष नाही दिले, तर न्यायालय त्या ठिकाणी सरकारला जाब विचारून सरकारला योग्य असं धोरण राबवण्यास न्यायालय आदेश देऊ शकते. जर आपल्या देशाला सामर्थ्यवान, बलवान बनवायचं असेल, आधुनिक घडवायचं असेल, तर आपल्या देशातील जे प्रशासन आहे, सरकार आहे, शासन आहे, ते अतिशय
उत्तरदायित्व आणि जबाबदारी जाणणारे सरकार असावे लागते. प्रभावी आणि कार्यक्षम सरकारने कार्य करायचे असते आणि लोकांच्या प्रतिसादात्मक सरकारला ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील, त्याच्यासाठी लवकर तत्काळ प्रतिसाद द्यावा लागतो. पारदर्शक कारभार करायचा असतो. न्याय व सर्वसमावेशक विकास साधायचा असतो आणि शासकीय यंत्रणेत व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग करून घ्यायचा असतो. आता यापुढील आपण या पाठाच्या शेवटी स्वाध्याय मी तुम्हाला देतोय. तर मित्रांनो, या धड्यामागील पाठामागील पान नंबर 74 मधील प्रश्न 5व्या मधील पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा हा पूर्ण प्रश्न आपल्याला स्वाध्यायामध्ये सोडवायचा आहे. एवढे बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.